चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना सेवेकऱ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्याच्या तर मी कालच्या व्हिडिओमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत, पण कालचा व्हिडिओ ऑडिओ होता, पण आज समक्ष तुमच्यासोबत भेट होते आहे खूप दिवसांनी. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सेवेकऱ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळींनो, आपले 4-5 दिवसापासून ऑडिओज व्हिडिओ सुरू होते, कारण की तसा वेळ पण आली होती, कारण की मला ऑडिओज व्हिडिओ करावे लागले, कारण की मी प्रवासात होते. कसं असतं, सर्वात प्रथम मी आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक सांगू इच्छिते, की म्हणतात ना किंवा अक्कलकोटला जाणे एवढं सोपं नाही. कारण की अक्कलकोटमध्ये म्हणजे अक्कलकोटमध्ये पाय ठेवणे असेल किंवा त्यांचं तिथे दर्शन होणं होणं असेल, आपल्या गुरूंचं म्हणजे स्वामींचं दर्शन होणं असेल, हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. कितीही ठरवा, काही प्लॅन करा, कितीही तुम्ही म्हणजे असं प्लॅनिंग करून जा, की नाही मला जायचं अक्कलकोटला दर्शन घ्यायचं असं. पण ते कुठेतरी मध्ये अडथळा येतो, काहीतरी म्हणजे समस्या येते किंवा आपलं राहून जातं. तो योग येत नाही. म्हणजे खूप लोकांच्या बाबतीत असं होतं. माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. पण काय झालं यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आता माझ्या मुलीला पण जसा क्रिसमस सुट्ट्या भरपूर इंग्रजी मीडियमच्या शाळेला सुट्ट्या होत्या क्रिसमसच्या. त्याचप्रमाणे माझ्या मुलीला सुद्धा होत्या. पण यावेळेस काय झालं, दिवाळीमध्ये माहेरी जाणं झालं नाही. त्याच्यामुळे यावेळेस ठरवलं होतं, की क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये माहेरी जाऊया. यामुळे फक्त माहेरी जाण्याचाच प्लॅनिंग होता माझा. पण माहेरी गेल्यानंतर तिथूनच योगायोगाने का होईना, पण अचानकपणे माझ्या जी काही इच्छा होती किंवा माझ्या मिस्टरांची जी काही इच्छा होती ती आपोआपच पूर्ण झाली. ती म्हणजेच की अक्कलकोटला जाणे. तर त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगू इच्छिते, आता काय म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच माझं म्हणजे मागच्या सोमवारीच माझं सोमवती अमावास्येलाच माझं अक्कलकोटचं दर्शन असेल, आई तुळजाभवानी मातेचं दर्शन असेल, माहेरचा जो काही माझा नळदुर्गचा खंडोबा आहे तिथलं माझं दर्शन असेल, अंबेजोगाईची जी काही देवी आहे योगेश्वरी त्यांचं दर्शन असेल. हे सगळ्या गोष्टी योगायोगाने घडत गेल्या. त्या कशा घडल्या, तर जेमतेम 1 महिन्यापूर्वीच म्हणजे 1 की 2 महिन्यापूर्वीच जाण्याच्या अगोदर सहज मिस्टर बोलले होते, की मला अक्कलकोटचा तिथला जो काही अन्नछत्रमधला जो काही प्रसाद आहे तो खाण्याची इच्छा होती आणि सहज बोलून गेले होते. आणि माझी पण खूप दिवसापासून इच्छा होती, की मला माझ्या मिस्टरांसोबत, मुलीसोबत एकदा तरी म्हणजे मी याच्या आधी गेली आहे, पण फक्त मी आणि माझी मुलगीच गेलो होतो. मिस्टर सोबत नव्हते अक्कलकोटला जाताना. पण यावेळेस माझी इच्छा होती, लग्नानंतर पहिल्यांदाच म्हणा तुम्ही की मी एकटीच माझ्या मुलीसोबत आम्ही दोघीजणी आणि माझी इतर फॅमिली त्यांच्यासोबत आम्ही दर्शनाला गेलो होतो. पण त्यावेळेस मिस्टर सोबत नव्हते. पण माझी इच्छा होती, मागच्या 2024 मध्ये इच्छा होती माझी, किंवा माझ्या मिस्टरांसोबत, मुलीसोबत एकदा तरी अक्कलकोटचं दर्शन सहपरिवार झालं पाहिजे. आणि काय माहिती माहेरी जाण्याचा प्लॅनिंग होता, माहेरी गेले सुद्धा होते. पण अचानक 2 दिवसांनी अचानक प्लॅन ठरला, की नाही अक्कलकोटला जाऊया, तुळजापूरचं दर्शन घेऊया, माहेरचं नळदुर्गचा खंडोबा देखीलचं दर्शन घेऊया आणि अंबेजोगाईची जी काही देवी आहे आमची माझी आजोळची जी काही देवी आहे योगेश्वरी देवी, तिथे सुद्धा दर्शन घेऊया. हे सगळे योगायोगाने घडत गेलं. फक्त बोललो होतो आम्ही, असं मनात ठरवलं नव्हतं, की कारण की अक्कलकोटला आपण जाऊच या, असं काही मनापासून निश्चय नव्हता केला, की जायचं आहे. पण काय योगायोग म्हणतात ना, की स्वामींच्या मनात आलं तर ते म्हणजे एका दिवसात सगळ्या गोष्टी आपल्या समोर सगळ्या काही ठरवून मॅनेज होऊन जातात आणि आपलं योगायोगाने दर्शन सुद्धा होऊन जातं. म्हणजे आज ठरवल्या म्हणजे रविवारी आम्ही दुपारी फक्त सहज बोललो आणि सोमवारी सकाळी सोमवती अमावास्येला तर आमचं दर्शनाला आम्ही ते निघून सुद्धा गेलो. सकाळी ठीक डॉट आम्ही 9:30ला अक्कलकोटला होतो सोमवती अमावास्येच्या दिवशी सोमवारी. तर अशा प्रकारे हा योग घडून आला आणि मला खूप खूप आनंद झाला, की नवीन वर्षाची सुरुवात ही या अशा प्रकारे देवदर्शनाने माझी झालेली आहे. कम्युनिटीवरती मी फोटो पोस्ट केलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर समाधी मठ असेल, चोळप्पा महाराजांचं घर असेल, तिथे जी काही विहीर आहे ती विहीर असेल, सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी जे काही वस्त्र त्यावेळेस परिधान केले होते, जे त्यांचे हत्यार होते, सगळ्या गोष्टी, त्यांचं धोतर जे होतं, रिअल फोटो जो आहे त्यांचा तिथला ज्यावेळेस ते होते, म्हणजे अजान बाहू त्यांचे जे होते, मोठे हात वगैरे अशी उंच असा जो काही फोटो होता रिअल मधला तो तिथे लावलेला होता. चोळप्पा महाराजांचे जे काही 5वे वंशज आहेत त्यांची सुद्धा तिथे भेट झाली. खूप मनापासून म्हणजे योगायोगाने ठरलेल्या गोष्टी सगळ्या काही खूप छान घडल्या आणि तुळजाभवानी जी काही कुलदेवी आहे, माहेरची पण आहे, सासरची पण आहे, अशा प्रकारे तिचं पण दर्शन खूप छान झालं. खंडोबा महाराज जे नळदुर्गचे आहेत आमचे माहेरचे, माझ्या माहेरचे, जसं जेजुरीचा खंडोबा हा सासरचा आहे माझा, पण माहेरचं पण दर्शन खूप छान झालं आहे. माहेरचे पण आपण आपले जे काही कुलदेवी कुलदैवत आहेत आपल्या आईकडे, ते पण सुद्धा आपण दर्शन घ्यायला पाहिजे वर्षातून 2 वर्षातून एकदा तरी जाऊन. तर अशा प्रकारे खूप छान योग आला आहे. खूप आणि ताईंनी सुद्धा मला कमेंट केली आहे त्या कम्युनिटीच्या पोस्ट खाली, की आम्ही सुद्धा अक्कलकोटच्या तिथे होतो दर्शनाला, तिथे आम्ही होतो 2 दिवस तिथे आम्ही थांबले होतो. तर अशा प्रकारे खूप लोकांचा योग घडून आला अक्कलकोट दर्शनाचा. तर अशा प्रकारे तुमचं सुद्धा ज्यांना कोणाला जाणं शक्य झालं नाही पण जायची इच्छा आहे, तर नक्कीच मी इच्छा व्यक्त करेल, स्वामींना प्रार्थना करेल, की 2025 मध्ये नक्कीच तुमचा योग घडून यावा आणि लवकरात लवकर तुमचं सुद्धा अक्कलकोट दर्शन घडून यावं. तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय, तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच आपला
नवीन वर्षाचा सर्व स्त्रियांनी एक संकल्प करायचा आहे, तो एक सांगते. मी काल एक व्हिडिओ केला होता, की आपला स्वामीची जी काही सेवा करायचा संकल्प आहे, तो कशाप्रकारे करायचा आहे. पण आजचा जो काही व्हिडिओ आहे, तो म्हणजेच काय, सर्व महिलांसाठी असणारा आवर्जून आजचा व्हिडिओ आहे, तो म्हणजेच किंवा प्रत्येक महिला ज्यावेळेस घरामध्ये स्वयंपाक करते, त्यावेळेस तिने कटाक्षाने काही गोष्टींचं पालन करायचं आहे. आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि कशा पाळायच्या आहेत, की जेणेकरून आपल्या घरामध्ये सदैव शांतताच राहील. कुठल्याही प्रकारचं भांडण, तंटा, किरकिरी किंवा किंवा कुठल्याही प्रकारची म्हणतात ना, किंवा मतभेद होणार नाही घरामध्ये आणि सदैव अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहील. तर ते काय आहे ते नक्की जाणून घ्यायचं, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आता प्रत्येक महिला नवीन वर्षाच्या मी आज 2 तारीख आहे, त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला सांगते आहे, वर्षभर ही गोष्ट, वर्षभर नाही आयुष्यभर ही गाठ बांधून घ्या स्वतःची प्रत्येक महिलाने जी स्वयंपाक करते घरामध्ये. ते म्हणजेच काय, आता भरपूर महिला ज्या अशा आहेत, आता पहिल्याच्या महिलांना म्हणणार नाही, पण आता ज्या काही या 21व्या शतकातल्या ज्या काही महिला आहेत, मुली आहेत, ज्या म्हणजे जॉब पण करतात, सगळ्या गोष्टी करतात आणि घरामध्ये स्वयंपाक तर करतातच आवर्जून. पण स्वयंपाक करताना काही-काही गोष्टींच्या आपल्यातून चुका घडत असतात. ते म्हणजेच काय, सर्वप्रथम एकतर आपण ज्यावेळेस सकाळी झोपेतून उठतो, झोपेतून उठल्या-उठल्या खूप महिला काय करतात, फक्त आणि फक्त हात धुतात आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे. अन्नपूर्णा मातेचा इथेच आपल्याला दोष लागत असतो आणि तिथेच ती आपली पहिली चूक घडते. ती म्हणजेच आपण फक्त झोपेतून अंथरुणातून उठायचं पारोस आणि डायरेक्ट आपण फक्त म्हणजे स्वयंपाकाला जाऊन डायरेक्ट स्वयंपाकाला लागायचं. ही खूप मोठी चूक आहे. तर ही चूक करायची नाही आहे. थोडंसं होईना, आता ठीक आहे, कोणाकोणाचं सकाळी-सकाळी लहान मुलांची शाळा असते, 5:30, 4:30ला, 5लाच उठावं लागतं. मी नाही म्हणत की त्या टायमाला तुम्ही अंघोळ करा. पण जेमतेम तुम्ही अंथरुणातून उठल्यावरती सुचिरभूत व्हा, बाथरूमला वगैरे जाऊन या, तुम्ही सुचिरभूत व्हा, हातपाय तोंड धुवा, ब्रश करा, स्वच्छ तुम्ही तेवढं तरी करा, तोंडावर पाणी मारा, स्वच्छ व्हा. थोडंसं तुम्ही स्वच्छ होऊन वाटलंच तुम्हाला शक्य नाही आहे, सकाळी-सकाळी थंडी असते, खूप महिलांना प्रॉब्लेम असतो किंवा एवढ्या सगळ्या आम्ही अंघोळ कशी करावी ताई 4:30ला 5 वाजता उठून. तर नक्की तुम्ही सुचिरभूत व्हा, थोडंसं स्वच्छता स्वतःची करून घ्या, नंतर स्वयंपाकघरामध्ये प्रवेश एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून तरी अंघोळ करूनच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा आणि मगच आपल्या मुलांचे डब्बे असेल, मिस्टरांचे डब्बे असेल, ते करायला सुरुवात करावी. जेणेकरून कसं असतं, अन्नपूर्णा मातेचा दोष आपल्याला लागत नाही. मी स्वतःचीच गोष्ट तुम्हाला सांगते. जेमतेम आता माझ्या लग्नाला 10 वर्ष होतील, पण 10 वर्ष लग्न झाल्यानंतरच मला सवय लागली. ती म्हणजेच काय, जशी आम्ही कॉमन फॅमिलीमध्ये पहिले राहत होतो, पण आता तरी सुद्धा मी जरी आता आम्ही जरा इकडे दुसरीकडे शिफ्ट झालोय, तरी सुद्धा आता मला जी सवय लागली आहे, ती सवय लागलीच आहे, की अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात पाय ठेवणे नाही. ही माझी तरी सवय आहे. मला काय माहिती, तर ती सवय लागूनच गेली आहे. मला करमतच नाही, की बिना म्हणजे अंघोळी शिवाय आपण स्वयंपाकमध्ये प्रवेश करावा. तर ही चूक आवर्जून करू नका. याने सुद्धा अन्नपूर्णेचा दोष लागू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की चप्पल घालून महिला आजकाल स्वयंपाक करतात किंवा काहीतरी अन्नपदार्थ बनवतात. तर चप्पल घालून सुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक असेल, कुठलीही गोष्ट असेल, ती करू नका गॅसवरती, अग्नीवरती. कारण की तो सुद्धा पण एक दुसरी चूक आहे, खूप मोठी चूक आहे. कारण की आपण एक स्वयंपाक, एक अन्न तयार करतोय, अन्न शिजवतोय, त्याच्यामध्ये आपण संस्कार आपले उतरवतो आहे, आणि जे काही आपण फक्त एकटेच खाणार आहोत का, नाही. आपल्या घरातली लहान मुलं, वयस्कर मंडळी आहेत, आपले मिस्टर आहेत, सगळेजण ते अन्न खाणार आहेत. त्यामुळे त्याच पद्धतीने, त्या संस्काराने, त्याच शुचिर्भूत पद्धतीने, स्वच्छतेने आपण ते अन्न बनवायला पाहिजे. तरच त्या अन्नामध्ये ते संस्कार उतरतील, ते गुण उतरतील आणि तेच आपले अन्न वाटे आपल्या मिस्टरांना असेल किंवा आपल्या मुलाबाळांना, आपल्या सासू-सासऱ्यांना सगळ्यांना ते अन्न वाटे ते संस्कार मिळतील. म्हणून घरातल्या मुख्य जी करती स्त्री आहे, जी घरात स्वयंपाक करते, तिने ह्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. तुम्ही इतर वेळेस देवघर सोडून, स्वयंपाकघर सोडून इतर वेळेस दुसरीकडे तुम्ही चपला वापरा ना, चालेल. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, वात असेल, चप्पल घालावीच लागते, तर तुम्ही दुसरीकडे घाला शकता बेडरूम हॉलमध्ये. पण देवघर असेल, स्वयंपाक असेल, ह्या 2 ठिकाणी तरी तुम्ही चप्पल घालून वावर करू नका. खूप मोठी चूक करत आहात, नक्कीच करू नका. आणि ज्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे, स्वामींचं घरामध्ये मूर्ती असेल किंवा अधिष्ठान असेल, त्यांनी तरी आवर्जून घरामध्ये चप्पल हा प्रकार वापरूच नका. मी खरंच सांगेन. त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, आता बघा तुम्ही अचानकपणे काय करता, आपलं म्हणजे सगळं काही व्यवस्थित चालू आहे, घरामध्ये खूप शांतता आहे, आनंदाचं वातावरण आहे, मंगलमय सगळं काही चालू आहे, कुठल्या अडचणी नाही, समस्या नाही. पण अचानकपणे एक दिवस काय होतं, की घरामध्ये वादविवाद व्हायला सुरू होतात, खटके उडतात. अचानकपणे मुलं उलटं बोलतात, मुलं चिडचिड करतात, राग करतात, हट्टीपणा करतात, मिस्टरांचं आणि आपलं खटके उडतात किंवा सासू-सासऱ्यांसोबत भांडणं होतात किंवा घरामध्ये अचानकपणे निगेटिव्ह असं वाटायला लागतं आणि निगेटिव्ह वातावरण तयार होऊन जातं. अचानकपणे ह्या गोष्टी घडतातच बघा. तुम्ही काय म्हणता, "अरे, आतापर्यंत कालपर्यंत सगळं काही चांगलं होतं, मग आज अचानक असं काय झालं?"
तर तीच गोष्ट जी आहे ती मला सांगू इच्छिते, की अन्न म्हणजे काय, अन्नपूर्णा मातेचा तो आशीर्वाद असतो, जे अन्न आपण शिजवतोय. आणि एका स्त्रीने ज्यावेळेस ती अन्न शिजवत असते, त्यावेळेस तिच्यावरती योग्य संस्कार करून जर ते अन्न शिजवलं आणि ते जर आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना दिलं, तर नक्कीच कधीच आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण, तंटे असेल, कुठल्या प्रकारचे किरकिरे असेल, लहान मुलांनी त्रास देणे, हट्टीपणा करणे, वाईट शब्द बोलणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होत नाहीत. नक्कीच त्या काय करायचं आहे, तर तिसरी गोष्ट जी आहे, चूक आहे ती म्हणजेच काय, आजकाल महिला काय करतात किंवा स्वयंपाक करताना टीव्हीवर मोठमोठ्याने गाणे लावून देतात किंवा सीरियल चालू असते किंवा मोबाईल फोन हा पण एक खूप मोठा प्रकार आहे. स्वयंपाक करताना आपण मोबाईलवरती कोणाला तरी बोलत बसतो किंवा स्पीकरवर लावून फोनवर बोलत होतो. मग कोणाचाही का फोन असे ना, पण स्वयंपाक करताना मोबाईलचा वापर करणे, टीव्हीवर मोठमोठ्याने गाणे लावणे, सीरियल मोठमोठ्याने लावणे किंवा तुम्ही इतर टेपवरती गाणे लावणे, हे सगळ्या गोष्टी करणे पण खूप चुकीचे आहे. तुम्हाला स्वयंपाक जर करायचा असेलच, स्वयंपाक करताना इतर वेळेस तुम्ही करा ना, पण स्वयंपाक करताना तरी नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत राहा. देवीचं नामस्मरण करत राहा किंवा तारक मंत्र म्हणत चला. अतिशय उत्तम तारक मंत्र म्हणून जर तुम्ही स्वयंपाक केला तर एक योग्य संस्कार त्याच्यामध्ये होतील. मी तुम्हाला मला तुम्ही एकदा अनुभव करून बघा. रोज तुम्ही ठीक आहे वेगळ्या पद्धतीने स्वयंपाक करत असाल, टीव्ही लावून किंवा गाणे ऐकत किंवा मोबाईलवरती कोणाशी तरी बोलत. तर मी एक सांगते, तुम्ही आजपासून एक सवय लावून घ्या, की स्वयंपाक करताना फक्त नामस्मरण टेपवरती चालू असेल किंवा तुम्ही स्वतः मनापासून नामस्मरण करा. कानावरती फक्त मंत्र स्तोत्र पडतील अशा पद्धतीने तो स्वयंपाक करायचा आहे. एकदा तरी करून बघा. तारक मंत्र म्हणत किंवा ऐकत स्वयंपाक करा. विष्णू सहस्रनाम टेपवरती लावून द्या. ते ऐकत स्वयंपाक करा. बघा किती फरक पडतो. तुमचा जो काही स्वयंपाक आहे, भलेही साधी चटणी भाकरी असू दे, भाजी चपाती असू दे, काही असू दे, साधा सोपा स्वयंपाक असू दे, तो सुद्धा किती चविष्ट होतो ते तुम्ही बघू शकता. म्हणून तुम्हाला सांगते, की जी काही मोठी चूक आहे ती म्हणजेच महिला काय करतात, आपला ठीक आहे मतभेद प्रत्येकाच्या घरामध्ये होतात, पण ते काय असं तिथलं ते थांबवून द्यायच्याच गोष्टी. पण स्वयंपाक करताना तरी राग स्वयंपाक करायचा नाही, चिडचिड करून स्वयंपाक करायचा नाही, आदळ आपट करून महिलांनी स्वयंपाक करू नये, कोणाला शिवाय शाप देत स्वयंपाक करू नये, कोणाला उन्हं बोलत स्वयंपाक करू नये. कारण की हे जे स्वयंपाक आपण करतो आहे, रागाने जर आपण स्वयंपाक केला, एखाद्याबद्दल आपण शिव्या शाप करताना कोणाला तरी आपण रागाने बोलतो आहे, चिडचिड होते आणि त्यामध्ये आपण स्वयंपाक केला, तर आपले सगळे जे काही विचार आहेत, निगेटिव्ह विचार जे आहेत ते आपल्या हाताद्वारे स्वयंपाकामध्ये, अन्न पदार्थामध्ये उतरतात आणि तेच अन्न आपण काय करतो, शेवटी आपल्या मुलांना, आपल्या घरामध्ये जे काही मंडळी त्यांना खायला देतो आणि मग काय होतं, ते सगळे दोष अन्नामध्ये जे काही उतरले आहेत निगेटिव्ह विचारांचे, ते सगळे आपल्या कुटुंबाला लागत असतात आणि मग एक प्रकारे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह वातावरण सुरू होतं. मनामध्ये निगेटिव्ह विचार येणे, घरामध्ये निगेटिव्ह वातावरण पसरणे असेल, निगेटिव्ह ऊर्जा तयार होणे असेल, मुलं उलटं बोलणे, अभ्यास न करणे आणि मग मिस्टरांचं किंवा पुरुष मंडळी व्यसन करणे किंवा खटके उडणे, भांडण होणे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होऊन जात असते. म्हणून सांगते, की स्वयंपाक करणे सुद्धा ही एक शास्त्रीय पद्धत आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा करताना योग्य पद्धतीनेच करा, नामस्मरण करा. कुठले तुम्हाला होईल ती जी काही मंत्रसूत्र पठण करायचे आहेत किंवा तुम्ही स्वतः म्हणा किंवा तुम्ही लावून त्या टेपवरती, डेकवरती ते ऐकत तुम्ही स्वयंपाक करा. इतका छान चविष्ट स्वयंपाक होतो ना, तुम्ही सांगू सुद्धा शकणार नाही. खूप लोकांचे अनुभव आहेत. म्हणून तुम्हाला सांगते, की स्वयंपाक करताना तरी टीव्ही, टेप, उणं बोलणे, राग चिडचिड करून स्वयंपाक करू नका. वाटलं थोडा वेळ काही खटका उडाला असेल, काही मतभेद असेल तर थोडा वेळ शांत बसा, एका ठिकाणी शांत बसा, मन शांत करून घ्या आणि त्यानंतरच एखादं स्तोत्र मंत्र टेपवरती लावून द्या किंवा तारक मंत्र मोठ्याने लावून द्या, विष्णू सहस्रनाम मोठ्याने लावा आणि ते ऐकत स्वयंपाक करा. बघा तुम्हाला किती छान अनुभव येईल आणि किती छान संस्कार त्या अन्न पदार्थामध्ये उतरतील. आणि जर तुम्ही छान पद्धतीने जर संस्काराने जर ते स्वयंपाक बनवला तर अन्नपूर्णा माता देखील खुश होईल. तिचा सुद्धा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. म्हणून तुम्हाला सांगते, की ह्या गोष्टी कटाक्षाने पाळा. आणि नंतरची जी काही सगळ्यात मोठी चूक आहे ती म्हणजेच काय, की घरामध्ये अन्न पदार्थ वाया जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. जेवढं लागतं तेवढं शिजवा. थोडा एखादी चपाती जास्त असेल, थोडासा भात जास्त असेल, ठीक आहे, एका माणसाचं अन्न आपण जास्त बनवू शकतो, पण जास्तच अन्न रोज वाया जात आहे, एखाद दिवशी ठीक आहे, पण रोजच अन्न वाया जात असेल तर ती सुद्धा खूप मोठी चूक आहे. अन्नपूर्णा मातेचा दोष तुम्हाला लागू शकतो आणि घरामध्ये अन्न पदार्थ वाया जाणे सुद्धा खूप म्हणजे चांगलं नसतं. म्हणून तुम्हाला सांगते आहे, की या सगळ्या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या आणि योग्य पद्धतीने, योग्य संस्काराने आणि स्वामींचं नामस्मरण करत किंवा इतर मंत्र सुद्धा पठण करत हा जो काही आपला स्वयंपाक, हा जो काही शास्त्रीय आपला उपक्रम आहे तो नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने राबवा. अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल, की आपल्या प्रत्येक महिलांनी जी स्वयंपाक घरामध्ये बनवते, मग ती कुमारिका असू दे, आई असू दे, सासू असू दे, महिला कोणीही असू दे, आजी असू दे, कोणी असू दे, त्या सगळ्यांनी, आजींना तर माहितीच आहे कारण की पहिल्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्याच. फक्त चूल आणि मूल एवढ्याच होतं आणि त्यावेळेस काही असे वेगवेगळ्या गोष्टी पण नव्हत्या, ज्या त्यांनी तुम्हाला चुका सांगितल्या त्या चुका त्या करत देखील नसतील.
तर नक्कीच तुम्ही ह्या चुका जर करत असाल तर आजपासूनच या चुका तुम्ही बंद करा. नवीन वर्षाचा संकल्प करा, की आजपासून मी स्वयंपाक करताना फक्त नामस्मरण, कुठेतरी मंत्रस्तोत्र पठण करत किंवा ऐकतच स्वयंपाक करेल आणि मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना योग्य संस्कारच या अन्नपदार्थामधून देणार आणि देणारच. आणि स्वयंपाक करताना जर तुम्ही म्हटले, जर समजा मुलांसाठी पोळी करताय, चपाती करताय तुम्ही वेगळी, मग तर तुम्ही म्हटले की माझा मुलगा हुशार आहे, माझा मुलगा खूप छान अभ्यास करतो, खूप छान त्याला मार्क पडत आहे, मग असं त्याच्या लक्षात राहतं, खूप सर्व गुण संपन्न माझा मुलगा आहे. अशा पद्धतीने विचार करत पॉझिटिव्ह विचार करत जर स्वयंपाक केला तर ते सगळे गुण त्याच्यामध्ये उतरतात आणि तेच मुलांना तुम्ही देऊ शकता त्या अन्नपदार्थाद्वारे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.